महाराष्ट्रात जी MST CET परीक्षा झाली त्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले जातात, ज्यामध्ये एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये, ज्यामध्ये विशिष्ट सेंटर घेतल्यावर तुम्हाला 100% मार्क्स मिळतील अशा प्रकारची ती ऑडिओ क्लिप आहे। त्यासोबतच काही विद्यार्थ्यांना 12वी परीक्षेमध्ये कमी पर्सेंट आहेत, अगदी 40-50% आहेत, मात्र त्यांना CET परीक्षेमध्ये 90 ते 100% आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई सर आहेत। सर, पहिला प्रश्न म्हणजे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती ज्यामध्ये असं सांगितलं जातं आहे की एक विशिष्ट तुम्ही एक्झाम सेंटर घेतल्यावर 100% मार्क मिळतील। या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे काही तक्रार वगैरे आली आहे का? आमच्याकडे काही तक्रार अशी आलेली नाही आहे, तथापि आम्ही तो जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओचा कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि आम्ही त्याच्या अनुषंगाने सायबर पोलिसांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे। त्याचबरोबर आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये पण आम्ही तक्रार नोंदवलेली आहे। पण कुठला व्हिडिओ आहे किंवा या वर्षीचा आहे की मागच्या वर्षीचा? ते आपल्याला आता त्या इन्व्हेस्टिगेशनमधूनच कळेल, कारण आम्ही जो आज आमच्याकडे जर तो व्हिडिओ आला तर आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या अनुषंगाने आम्ही तो पोलिसांच्याकडे त्याच्याबद्दल तक्रार केलेली आहे। बरं, एक तर असं आहे की असं विद्यार्थ्याला चॉईस करता येतं का सेंटर, म्हणजे एखाद्या शहरात असेल किंवा एखाद्या शहरातलं एखादं सेंटर असेल? नाही, विद्यार्थी हे ऑप्शन देतात, विद्यार्थ्यांना 4 ऑप्शन द्यावे लागतात, त्याचं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ। त्या आपल्याकडं हे असं आहे, साधारणतः CETमध्ये असं केलं जातं की ज्या महिला आहेत, महिला उमेदवार आहेत, त्यांना शक्यतो त्यांचं पहिला ऑप्शनचा आम्ही जिल्हा देतो, कारण जिल्ह्यामध्ये कुठेही सेंटर असलं तरी आम्ही पहिल्यांदा त्यांना तो जिल्हा देतो आणि जे मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा त्यांना आम्ही शक्यतो त्यांचा पहिला ऑप्शन देण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुलांना तेवढं देणं शक्य होत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही त्यांना फक्त परीक्षेच्या आधी 6-7 दिवस त्यांच्या जे शहर आहे त्या शहराची स्लिप रिलीज करतो, म्हणजे विद्यार्थ्याला प्रवास करायला सोपं जातं आणि परीक्षेच्या आधी 1 ते 2 दिवसच आम्ही त्याचा ॲक्च्युली त्याचं सेंटर कुठलं आहे ते आम्ही त्याला कळवतो। त्याला कुठलाही सेंटर सिलेक्ट करण्याचा कुठलाही अधिकार नाही। सेंटरचं जे अलॉटमेंट आहे ते रँडमाइज बेसिस कॉम्प्युटर सिस्टीमद्वारे केलं जातं। एक आणखी प्रश्न उद्भवतो किंवा त्या सगळ्या निकालाबद्दल प्रश्न उपस्थित होतोय की 40 ते 50% 12वी बोर्ड परीक्षेत मार्क आहेत काही विद्यार्थ्यांना, साधारणपणे 200 विद्यार्थी आहेत आणि त्यांनाच 90 ते 100% CET परीक्षेत मार्क्स आहेत, तर ते कसे मिळाले यावर गहन चर्चा होती। पहिली गोष्ट कशी आहे माहिती आहे का, आपण कायम पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये कायम हे करतोय, आपण गफलत करतोय। एखाद्या सेशनमध्ये आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे पर्सेंटेज जे टॉपर आहेत ते साधारणतः 25 ते 30 हजार विद्यार्थ्यांची जी बॅच आहे त्या बॅचचे ते टॉपर आहेत। ते पूर्ण 4-5.5 लाख जेवढे विद्यार्थी मुलं बसलेले त्यांचे टॉपर नाही आहेत, ते त्या बॅचचे टॉपर आहेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आपण काय करतो, इकडे 95% 90% हे जे म्हणतोय त्याचं ॲक्च्युली जे मार्क्स असतील ते कदाचित 170 असतील, 180 असतील, म्हणजे जर ते पर्सेंटेजच्या दृष्टीने बघितले तर त्याला ते 80% असणार आहेत। फक्त इथे काय आहे, तो टॉपर असल्यामुळे किंवा टॉपरच्या जवळ असल्यामुळे तो 100%, 99-98% येतो। त्याच्यामुळे आपण पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज ह्याच्यामधले आपण पहिल्यांदा गोंधळ जो आहे किंवा जी गफलत आहे ती दूर करून घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी की 12वीची परीक्षा ही एक डिस्क्रिप्टिव्ह टाईपची परीक्षा आहे आणि त्याच्यासाठी लागणारे स्किल सेट वेगळा आहे आणि CETसाठी लागणारा स्किल सेट वेगळा आहे। असं ह्या 2 स्किल सेटच्या अनुषंगाने ही परीक्षा दिली जाते। दुसरी गोष्ट अशी आहे, त्याच्यामुळे एका परीक्षेचं दुसऱ्या परीक्षेशी डायरेक्ट कंपॅरिझन करणं किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा एखाद्या परीक्षेमध्ये जो परफॉर्मन्स असेल तोच त्यांनी दुसऱ्या त्याच्यामध्ये तसाच परफॉर्मन्स त्यांनी करावा अशा प्रकारचं आपण अपेक्षा करू शकत नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपल्या 12वीच्या एक्झामिनेशनमध्ये जे मार्क मिळणार आहेत आपल्याला, तर त्याचा फक्त क्वालिफाईंगसाठी त्याचा विचार केला जातो। अदरवाईज त्याच्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वेटेज दिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे मुलांचा साहजिकच कल आजचा कल नाही आहे, हा गेल्या 8-10 वर्ष 15 वर्षापासून असा कल आहे की जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मग नीट असेल तर मुलं 12वी परीक्षा देतात आणि नीटसाठी क्वालिफाय होण्यासाठी देतात, परंतु लक्ष नीटवर केंद्रित करतात, तसं ते CETवर केंद्रित करतात किंवा JEEवर पण केंद्रित करतात। आता हा जो मुद्दा आहे की काही HSCमध्ये तर HSCचं पर्सेंटेज त्याचं जास्त आहे आणि HSCचं पर्सेंटेज खूप कमी आहे आणि पर्सेंटाईल जास्त आहे। या मुद्द्याच्या अनुषंगाने हा काय होतं की आपण फक्त एकतर्फी हा विचार करतोय की हा एकाच दृष्टीने विचार करतोय। तर आपल्याकडे जो डेटा आहे असा मी तुम्हाला हा पण दाखवू शकतो की ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला MSTचं पर्सेंटाईल 40 ते 50 आहे, परंतु JEEचं पर्सेंटाईल मात्र 90 ते 100 आहे। अशा विद्यार्थ्यांना JEEच्या MST CETमध्ये 50% 40% पेक्षा कमी मिळालेले आहेत। अशी जवळजवळ 70 मुलं आहेत।
जर बाकीचा जर आपण याचा विचार केला म्हणजे आपण काय म्हणतो हा मेरे तुमचा उलटा विचार केला मला उलटा जर विचार केला तर तरी त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या आहे. एक नांदेडचं उदाहरण आहे जुळ्या भावांचं. त्यांचं 51 आणि 56% 12वीत मार्क आहेत, त्यांना 99% CET मध्ये आहेत. त्याच्यामुळे हे कन्फ्युजन क्रिएट होतंय की ह्या निकालाबद्दल प्रश्नचिन्ह जो उपस्थित होतोय तर यामुळे की यावर्षी तफावत खूप मोठी दिसतीये 12वीच्या. तफावत हे बघा, पहिली गोष्ट अशी आहे की 4,63,000 मुलं परीक्षेला बसली होती. त्यापैकी फक्त 2,29,000 विद्यार्थी 2,35,000 विद्यार्थी एवढेच कॅप प्रोसेसमध्ये आलेले आहेत. जे कॅप प्रोसेसमध्ये नाही आलेले विद्यार्थी आहेत ते 2,29,000 आहेत. आता या 2,29,000 विद्यार्थ्यांपैकी 25,000 विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं पर्सेंटाईल 80पेक्षा जास्त आहे आणि 95% जास्त असणारे परंतु कॅपमध्ये न येणारे 4,319 विद्यार्थी आहेत. म्हणजे काय होतं की आपण जे परीक्षेबद्दल आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मुलांच्या अनुषंगाने करतोय. आपण प्रश्नचिन्ह 4,63,000 मुलांच्या बद्दल करतोय, परंतु आपल्याकडे जो डेटा सेट आहे तो फक्त 50% आहे आणि ज्याचा पर्सेंटेज खूप चांगला आहे असे 25,000 विद्यार्थी इकडे आलेलेच नाही आहेत. त्याच्यामुळे ते विद्यार्थी जर आले असते तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला एक व्यवस्थित एक चित्र दिसलं असतं. दुसरी गोष्ट अशी की हा आपण जो परत तोच मी अधोरेखित करीन की आपण हे जे म्हणतोय की ह्या परीक्षेमध्ये असं जर परफॉर्मन्स असेल तर तो दुसऱ्या परीक्षेमध्ये त्याच टाईपचा परफॉर्मन्स असायला पाहिजे. परंतु जर आपण ओव्हरऑल जर हा 5.5 लाख विद्यार्थ्यांचा जर ब्लॉक घेतला तर त्याच्या अनुषंगाने असे विद्यार्थ्यांची संख्या फार अक्षरशः शेकड्यामध्ये आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे आउटलायर कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये असू शकतात. तुम्ही काही अनालिसिस करणार आहात, जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत किंवा जो ऑडिओ समोर आला त्याची काही चौकशी होणार आहे? ऑडिओची चौकशी करण्यासाठी ऑलरेडी आम्ही कंप्लेंट तर लॉन्च केलेली आहे आणि आम्ही त्या संदर्भामध्ये पोलीस जे आम्हाला हे करतील विचारतील त्याच्याबद्दल आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत. आणि या सगळ्या डेटाचे पण परत अनालिसिस केले जाणार? डेटाचं अनालिसिस तर आम्ही करतोच आहोत. हे जे आम्ही आता तुमच्या समोर जे मांडतोय ते अनालिसिस करूनच मांडतो आहे. तर ह्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आम्ही अनालिसिस करू आणि त्याच्याबद्दलचं म्हणजे अनालिसिस तर आम्ही सेंटरला जास्त पर्सेंटाईल मिळाले असं काही अनालिसिस होणार आहे? नाही, अनालिसिस तसं आम्ही करू, ते आमच्याकडे ऑलरेडी अनालिसिस आहे. परंतु काय होतं की त्याच्यातून वन वे ऑर द अदर काहीच हे होत नाही. म्हणजे असं काही आपण सांगू शकत नाही की हे अयोग्य आहे का अयोग्य असं काही आपण सांगू शकत नाही असं मला म्हणायचं. म्हणजे नुसते अनालिसिस करून आम्ही त्याचं अनालिसिस करतोय, अनालिसिसच्या जोरावरच मी तुम्हाला ही उत्तर देतोय आणि ह्या विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्ही अनालिसिस करू ज्यांना असे कमी मार्क पडले आहे. तसं ॲक्च्युली कसं त्यांना ते हे नाही आहे की अशा तऱ्हेने त्याच्यामुळे जो काही संभ्रम निर्माण केला जातोय किंवा जे काही प्रश्न विचारले जात आहेत CET परीक्षा निकालाबद्दल त्या संदर्भात आयुक्तांनी हे स्पष्टीकरण दिले. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह वेदांत नाईब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.